आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। नेवासा तालुक्यात बेकायदा वाळू वाहतुकीवर नेवासा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे पहाटेच्या सुमारास पोलिसांनी 2 डंपर पकडून तब्बल 7,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। 17 जून रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने सुरेगाव ते नेवासा बुद्रुक रस्त्यावरील जैनपूर गावाजवळ सापळा रचला। यावेळी अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे 2 डंपर पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले। या कारवाईत चालक किरण बाळासाहेब दरोडे राहणार मारुतीनगर नेवासा खुर्द याला ताब्यात घेण्यात आले। आई होण्याचा सुंदर प्रवास सुरक्षित हातांमध्ये, तज्ञ डॉक्टर्स, आधुनिक सुविधा आणि मनापासून काळजी। तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी विश्वासार्ह साथ, गायनिवर्स वुमेन्स हॉस्पिटल, नेवासा फाटा। संपर्क क्रमांक 7276109901 आले असून त्याच्या विरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस कॉन्स्टेबल अतुल शेळके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक 510/2026 भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) अन्वये नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। अवैध वाळू उपसा किंवा वाहतुकीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ नेवासा पोलीस स्टेशनच्या 0242724123 या क्रमांकावर किंवा डायल 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी यावेळी केले आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही नेवास्कर न्यूज। धन्यवाद।